बघू शकता मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात आधी जय श्रीराम मित्रांनो. बघू शकता रोजच्या प्रमाणे आपण चाललो आहे ट्रॅक्टर बसायला चावी चाललो आहे आपल्याला जायचं पेरणी यंत्र घेऊन लगेच जाणार आहे आपण. ट्रॅक्टर साफ करतो आधी, मग नंतर वावर जाणार, लगेच पेरणी यंत्र जोडणार आणि मला जायचं आहे बाजरी पेरायला. जन्म देता विश्व करता मन शांत होई. मित्रांनो, आपण आज दोघं पेरायला आपलं झालेले आहे. जवळपास अर्ध रान झालेले मी पेरून घेतले. मी वावरात गेलतो, पेरणी नंतर जोडून आणलं. मला तिथं काय ब्लॉक काढायला टाईम नव्हता भेटला. बघू शकता इथं गहू आहे, गहू अर्धे उडाले, आणखी राहिले अर्धं पेराचं आपलं. घेतो एवढं पेरून. सारख्या बाग कशा पडल्या आहेत तरी पण बऱ्याचशा पडल्या. ह्याच्यात लय बेजारी होती पाचटा असल्यामुळे, आणि टिपर पण भरपूर आहे. तरी पण फडक्या व्यवस्थित पाडल्या आपण. आपले वर्म पण कसले पाडले आहेत मोठाले. इथं पाचट आहे तरी पण जास्त पाचट आहे, जास्त गुत्त आहे. घेतो एवढं मारून आणि भेटतो मग नंतर. बघू शकता झाले इथं पेरणं. आता चालू आला भेटतो मला दुसरीकडे गेल्यावर. इथलं सगळं झालं आता. टापलिंग आवळीतो आणि लगेच चालू आता. दुसऱ्या शेतात गेल्यावर तुम्हाला बघू शकता. आपण आलो बाजरी पेरायला विलास भाऊची इथं. त्यांनी आणलेली मोहदायाची 312 बाजरी आणली. केसरी बाजरी खायला पण चांगली आणि उत्पन्नाला पण चांगली. बघू शकता घेतो पेरून, भेटतो मला नंतर. आता हे मोठं पेरायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला तशी लवकर आवरावं लागेल आणि त्याच्यानंतर आपलं गहू पण पेरा. बघू शकता तिथून तर इथपर्यंत झाली. आता राहिली आहे थोडीच बाजरी, म्हणजे समजा अर्धा एकर राहिली असेल, 1.5 एकर झाली आता. बघू शकता. आणि मी तर आलो लगेच कॅमेरा लागला ते ओरडायला. सोरूच्या खाली थोडंसं थांबलं होतं ट्रॅक्टर आपलं. थोडंसं टेम्परेचर काटा बराचसा लांब गेला होता, त्याच्यामुळे थांबलो होतं. थोडासा ट्रॅक्टरला पण आराम पाहिजे ना, कारण असं चालू म्हणल्यावर ट्रॅक्टरसुद्धा दम तोडून देत आहे. त्याला पण ठेपा पाहिजे, आपल्याला पण ठेपा पाहिजे. बघू शकता तेवढं झालेलं. आता घेतो एवढं मारून, भेटतो तुम्हाला नंतर. बघू शकता इथं झालेलं आहे आपलं. तुम्हाला दाखवतो इथं फायदा कसं पडलं आपलं. हे वर्म पण व्यवस्थित पडलेली झाला. तिथून आपलं चालू 8 तास आता सगळं झालेलं आहे आपलं इथलं. बघू शकता कसलं झालेलं आहे रान. इथं टिपरं जास्त होते, माझी मशीन न्यूज गेला होती इथं आणि खूप बेजार करते टिपरं माझ्यात गुतत होते. तरी पण भडके व्यवस्थित पडलेलं आहे इथं. चला इथलं झालेलं आहे आता कम्प्लीट. आपण चाललो आता गहू पेरायला. जातो आता, भेटतो मला नंतर. बघू शकता मी आलतो गहू पेरायला. दाखवतो तुम्हाला गहू. हे गहू आणि मी जवळपास 5 फडक्या पेरून घातलेल्या. बघू शकता 1 2 3 4 आणि 5. आणि लगेच पण चालू केलेलं आहे पाठीमागे. बघा घेतो पेरून. आता राहिले 1.5 एकर इथं टाकले गहू. घेऊ आपण, घेतो पेरून, भेटतो तुम्हाला नंतर. आपलं संपलं होतं.
शकता आपलं तिथलं झालेलं आहे सगळं. आता आपण चालू आपल्या घराकडे. तर हे बघू शकता रोड नीचे आहे आपण तिथं पेरलेले हे बघा समोर. भेटूया आपण गावात गेल्यावर. आता समोरून ट्रॅक्टर पण आलेले आहे. मी आलतो गावात. हा ब्लॉग इथं ध्यान करतो. भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये.